राज्यात उद्या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। अमरावती, हिंगोली, वर्धा, यवतमाळमध्ये मतदान होत आहे। शिवाय नांदेड, बुलढाणा, अकोला, परभणीमध्ये मतदान होणार आहे। 8 मतदारसंघांवर उद्या या ठिकाणच्या उमेदवारांचं नशीब हे मतपेटीमध्ये बंद होणार आहे। तर लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात बिग फाईट होणार आहेत आणि कुठल्या मतदारसंघात या निवडणुका होणार आहेत त्याच्यावर एक नजर आपण टाकतोय। अमरावतीमध्ये महायुतीकडून नवनीत राणा विरुद्ध महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे अशी चुरस असेल। परभणीमध्ये महायुतीचे महादेव जानकर, महाविकास आघाडीकडून संजय जाधव आणि वंचितचे पंजाबराव डांग अशी उमेदवारी दिली गेली आहे। वर्ध्यामध्ये महायुतीकडून रामदास तडस आणि महाविकास आघाडीकडून अमर काळे अशा पद्धतीची ही लढत पाहायला मिळणार आहे। अकोल्यातून महायुतीकडून अनुप धोत्रे आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर अभय पाटील हे उमेदवार असतील। हिंगोलीमध्ये महायुतीकडून बाबूराव कदम तर महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली गेली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राजश्री पाटील आणि महाविकास आघाडीकडून संजय देशमुख असतील। बुलढाण्यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव विरुद्ध महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे। नांदेडमध्ये महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण असा सामना रंगेल।